नमस्कार, मी दत्ता गायकवाड. फिटनेसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण चेस्टचे काही बेसिक एक्सरसाइज पाहिले होते. आजच्या भागात आपण पाहणार आहोत चेस्टचे काही ॲडव्हान्स व्यायाम प्रकार. यासाठी आपण आलेलो आहोत कांदिवली इथल्या पॉवर हाऊस फिटनेस सेंटरमध्ये. चला तर पाहूया चेस्टचे काही एक्सरसाइजेस. पण तत्पूर्वी आपल्याला पाठीचा कुठला आजार तर नाही ना याची काळजी घ्या, हे आधी लक्षात घ्या आणि त्यानंतरच मग व्यायामाला लागा. चला तर पाहूया छातीच्या संदर्भात काही वेट ट्रेनिंग, तीही ॲडव्हान्स प्रकारची. आता आपण पाहणार आहोत डिक्लाइन बेंच प्रेस हा व्यायाम प्रकार स्मिथ मशीनच्या साहाय्याने. या ठिकाणी अगोदर आपण बेंचला डिक्लाइन करून घेऊया. हा अँगल साधारण 30चा अँगल झालेला आहे. या ठिकाणी या सीटला सुद्धा थोडंसं वरती करायचं आहे, म्हणजे ही सीट साधारण या पुढच्या ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत त्याला पॅरलल होईल. हा व्यायाम करत असताना गुडघा हा अतिशय महत्त्वाचा भाग येतो. दुसरा भाग येतो तो म्हणजे कमरेचा, कारण या मशीनवरती व्यायाम करताना कमरेवरती प्रचंड लोड येतो. ते लोड कसं येतो तो आता आपण या ठिकाणी पाहूया. बारबेल खाली घेऊन सेंटरला घेणं, या सगळ्या क्रिया आपण इन्क्लाइन बेंचला जशा केल्या होत्या तशा या ठिकाणी सुद्धा बघायच्या आहेत. तर आता आपण पाहूया डिक्लाइन बेंच प्रेस हा व्यायाम प्रकार स्मिथ मशीनच्या साहाय्याने आपण कसे करू शकतो. तो सावकाशपणे मशीनवरती बसायचं आहे, दोन्ही पाय या ठिकाणी अडकवायचे आहेत आणि सावकाशपणे शरीर खाली घेऊन जायचं आहे. मागे जात असताना हा रॉड डोक्याला लागण्याची भीती असते, त्यामुळे दोन्ही हात मागे ठेवायचे आहेत की जेणेकरून कळेल की बारबेल कुठे आहे तो, नाहीतर डोक्याला लागून फार मोठी इजा होऊ शकते. थोडासा रिस्की असा व्यायाम प्रकार आहे हा. पॅक्टोरल मसल्ससाठी सगळ्यात चांगला मानला जाणारा व्यायाम कमरेसाठी आणि मानेसाठी मात्र खरोखर अतिशय विचित्र आहे, अतिशय वाईट आहे. त्यामुळे शक्यतो हा बिगनर लोकांना दिला जात नाही. जे ॲडव्हान्स लोकल लेवलचे व्यायाम करणारी जी लोकं असतात तोच हा व्यायाम प्रकार जास्त प्रमाणात करतात. यानंतर ग्रिप्स पकडायचे आहेत, खांद्यापेक्षा साधारण 4 ते 5 इंच अंतर बाहेर, डिपेंड आपल्या हाईटवरती, आणि बारबेलावरती उचलून व्यायाम सुरू करायचा आहे. सुरुवातीला एल्बो सॉफ्ट करून ठेवायचे आहेत. आता श्वास घेत बारबेल हा चेस्ट लेवलला खालीपर्यंत घेऊन जायचा आहे. त्याच वेळेला आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत बारबेलला पुन्हा वरती आणायचा आहे. पण वर आणत असताना बऱ्याचदा हाताचा कोपरा सरळ होण्याची भीती असते, तो कोपरा ताठ होऊ द्यायचा नाही आहे, म्हणजे एल्बो नेहमी सॉफ्ट ठेवायचे आहेत. श्वास सोडत सावकाश वर, पुन्हा श्वास घेत खाली. दुसरी एक मिस्टेक आहे या व्यायामातली, ती म्हणजे हात खाली आणि वर नेत असताना कोपऱ्याची जी जागा आहे एल्बोची ही किंचितपणे खांद्यापेक्षा थोडीशी खाली असली पाहिजे. अनेकदा व्यायाम करण्याच्या नादात, म्हणजे रिपिटेशन करण्याच्या नादात कोपरा पुढे किंवा मागे असा नाचवला जातो आणि नाहक शोल्डरला याच्यामुळे इंजरी होऊ शकते. पॅक्टोरल मसल्सचा खरा व्यायाम आपण जर म्हटलं तर ते डिक्लाइन बेंचला आपल्याला म्हणता येईल. श्वास सोडत वर आणि श्वास घेत खाली, ही क्रिया साधारण सुरुवातीला 18 ते 20 रिपिटेशन किंवा 15 ते 20 रिपिटेशन, आणि एकदा का चांगला सराव झाला की मग मात्र 10 ते 12 रिपिटेशन एवढी इनफ आहे, पुरेशी आहे. मात्र पुन्हा एकदा एका गोष्टीचा उल्लेख करतो, मानेचा त्रास आणि कमरेचा त्रास या 2 त्रास जर आपल्याला असतील तर हा व्यायाम जराही करू नये, कारण या व्यायामामुळं फक्त त्या मसलचा त्रास फक्त वाढू शकतो. आपण व्यायाम करतोय पॅक्टोरल मसलचा, मात्र पॅक्टोरल मसलसाठी अजून बरेचसे व्यायाम प्रकार आहेत. गरजेचं नाही की हाच एक व्यायाम प्रकार आपण केला पाहिजे, कारण जर त्रास असतील तर मात्र या व्यायामाने तो त्रास आपला वाढू शकतो. तर हा होता डिक्लाइन बेंच प्रेस, आपल्या पॅक्टोरल मसलसाठी अतिशय चांगला व्यायाम. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी प्रायमरी मसल पॅक्टोरल असला तरी त्याला सपोर्ट करणारे 2 मसल्ससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे एंटिरियर डेल्टॉइड म्हणजे खांद्याचा पुढचा मसल आणि ट्रायसेपचे मसल. हे 2 मसल जर साधारण चांगले असतील, स्ट्रॉंग असतील, तर हा व्यायाम प्रकार आपण अतिशय व्यवस्थितरित्या करू शकतो. तर याला म्हणतात डिक्लाइन बेंच प्रेस. डिक्लाइन बेंच प्रेस ही एक्सरसाइज स्मिथ मशीनवर मारली जाते. यासाठी डिक्लाइन बेंच वापरला जातो जो 30 अंशात खाली असेल. या एक्सरसाइजसाठी प्रथम बेंचवर बसा आणि सावकाश पाठीवर झोपा. दोन्ही पाय पॅडच्या खाली लावून ठेवा. आता बारवर खांद्याच्या रुंदीपेक्षा थोड्या जास्त अंतरावर प्रोन पकड घ्या. दोन्ही मनगट काटकोनात राहतील असं पहा. आता सावकाश बार मारण्यास सुरुवात करा. श्वास घेत बार खाली आणा आणि श्वास सोडत पुन्हा सावकाश वर आणा. बार खाली आणताना ते छातीच्या मध्यावर येईल असं पहा. बार मारत खाली येताना हाताचे कोपर खांद्याच्या किंचित खाली जाईल आणि दोन्ही कोपरं काटकोनात राहतील असं पहा. बार खाली आणताना श्वास घेत खाली या आणि श्वास सोडत पुन्हा वर जा. अशा प्रकारे या एक्सरसाइजची 15 ते 20 आवर्तनं करावी.